त्यांना इथे ट्रॅक्टरमध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना अद्याप ते निस्मानी चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते। जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठांना माहिती दिली। पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर यांना माहिती दिल्या कळवली व त्यांच्याकडून लगेच आपण तपासाचे चक्र चालू केले। पोलीस स्टेशनचे जे आपले डीपी पथक याचे 3 टीमा तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे माजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण 3 आरोपी आपण अरेस्ट केले व त्या 3 आरोपीकडून आपण एकूण 10 ट्रॅक्टर जप्त केले। ते 10 ट्रॅक्टर एकूण 55,65,000ची किंमत मूळ किंमत आहे। तर त्यातील ते 4 ट्रॅक्टर हे बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथील CR नंबर 7/25 मधला एक आहे। टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील 106/2023 मधला आहे। एक ट्रॅक्टर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील 25/22 मधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ PS बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन 97/22 येथील हे 4 ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे। इतर 6 ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत। तर या तपासामध्ये एकूण 4 आरोपी आपण अटक केलेले असून सदर तपास हा माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर, मी व माझे सहकारी दिलीप टेरे, PSI बालाजी वळसने व बाकी पोलीस स्टेशनचे राजेंद्र मनगुरळे तसेच सुभाष सुरोशे, राहुल बोंदर, सागर वाळके, उत्तरशेर जाधव, आकाश कांबळे, युवराज गायकवाड, नागनाथ आंधळे, रतन जाधव सायबर पोलीस स्टेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये।